श्री लक्ष्मी हृदयम हे अथर्व रहस्यातील एक अत्यंत प्राचीन स्तोत्र आहे आणि ह्या सत्राचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की श्री लक्ष्मी ही केवळ पैशांची देवता आहे. हा जो एक अत्यंत मर्यादित दृष्टिकोन आहे ना, तो बाजूला सारणे. अगदी बरोबर. कारण आपण संपत्तीकडे केवळ एक उपभोग्य वस्तू किंवा जगण्यासाठी लागणारे एक साधन म्हणून पाहण्याची सवय लावून घेतली आहे. हो, भौतिक संपत्ती जीवनात एक प्रकारची सुरक्षितता नक्कीच निर्माण करते आणि त्यामुळेच तिला एका अत्यंत व्यावहारिक आणि सीमित चौकटीत मोजण्याची पद्धत रूढ झाली आहे. पण जेव्हा आपण या चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करायला लागतो तेव्हा संपत्तीची ही व्याख्या खूपच अपुरी वाटू लागते. नक्कीच. आणि या मूळ संस्कृत श्लोकांच्या आणि त्यांच्या सविस्तर मराठी अर्थांच्या नोंदींवरून आपण हे समजून घेणार आहोत की ही शक्ती संपूर्ण विश्वाची आदिशक्ती कशी आहे. आज आपण यातील ध्यान मंत्र आणि सुरुवातीचे 5 श्लोक उलगडणार आहोत. हे केवळ एखादे पठण करण्याचं स्तोत्र नाही, तर जगण्याची एक समृद्ध पद्धत कशी आहे हे आज आपण पाहणार आहोत. हो, या साहित्याकडे केवळ एक प्रार्थना म्हणून पाहणं हा त्यावरील अन्याय ठरेल. श्री लक्ष्मी हृदयम या नावाचाच अर्थ असा आहे की आपण थेट त्या आदिशक्तीच्या हृदयाचा, तिच्या मूळ स्वरूपाचा वेध घेत आहोत. म्हणजे थेट मुळाशीच जातोय आपण. अगदी. हजारो वर्षे हे ज्ञान केवळ गुरु शिष्य परंपरेतून अतिशय गुप्ततेने जतन केले गेले. कारण यात संपत्ती मिळवण्याचे तंत्र नाही, तर संपत्ती पचवण्याचे आणि त्यातून स्वतःचा आध्यात्मिक विकास साधण्याचे सखोल विज्ञान दडलेले आहे. अरे वा. आणि या विज्ञानाची सुरुवात थेट मागण्यांनी होत नाही, हे मला या संदर्भांमध्ये खूप रंजक वाटलं. कोणत्याही प्रचंड मोठ्या वैश्विक शक्तीला समजून घेण्यापूर्वी तिचं रूप डोळ्यासमोर उभे करणं गरजेचं असतं. म्हणूनच स्तोत्राची सुरुवात ध्यानमने होते. हो, मानवी मन हे अत्यंत चंचल असते. जोपर्यंत माणसाचे मन त्या ऊर्जेशी एकाग्र होत नाही तोपर्यंत पुढचा प्रवास शक्यच नसतो. आणि या ध्यान श्लोकाचे जे वर्णन इथे दिले आहे ते ऐकूनच एक शांत भाव मनात निर्माण होतो. श्लोक असा आहे की हस्ताद्वयेन कमले ददतिं सुवर्णाभाम भूषणादिभिर अलंकृत मातृमूर्तीम. म्हणजे आपल्या दोन्ही हातांमध्ये कमळ धारण केलेली, सुवर्णाप्रमाणे तेजस्वी कांती असलेली, विविध अलंकारांनी सुशोभित अशी जगन्माता श्री महालक्ष्मी कमळाच्या आसनावर विराजमान आहे. पण इथे एक प्रश्न पडतो की काही मागण्यापूर्वी तिचे असे चित्र मनात उभे करण्याचे नेमके कारण काय असावे. यामागे एक अत्यंत प्रगत मानसशास्त्र आहे. जेव्हा एखादी व्यक्ती संपत्तीचा विचार करते तेव्हा तिच्या मनात स्वार्थ किंवा लालसा असू शकते. हे ध्यान त्या सर्व नकारात्मक भावनांना छेद देते. जेव्हा आपण सुवर्णाभाम म्हणजे सोन्यासारखी शुद्ध कांती डोळ्यासमोर आणतो तेव्हा आपण स्वतःच्या मनातील हेतूंनाही शुद्ध करत असतो. अच्छा. आणि कमळाचं प्रतीक बघा ना, कमळ हे चिखलात उगवते, ते त्या चिखलापासून अलिप्त असते. संपत्तीच्या जगात राहूनही तिच्या मोहापासून कमळासारखे अलिप्त राहण्याची ती एक मानसिक पूर्वतयारी आहे. हे अत्यंत समर्पक आहे. म्हणजे एखाद्या मोठ्या प्रकल्पाची सुरुवात करण्यापूर्वी आपण जशी त्याची एक ब्लूप्रिंट डोळ्यासमोर ठेवतो, अगदी तसंच. बरोबर. ब्लूप्रिंट. आपण केवळ संपत्तीची मागणी करत नाही आहोत, आपण एका करुणामयी मातेचे रूप मनात कोरत आहोत, जेणेकरून आपला दृष्टिकोन शुद्ध राहील. आणि या ध्यानाचा पुढच्या ओळीत एक अत्यंत लक्षवेधी शब्द आहे, करुणा रसार्द्राम. तिच्या अंतःकरणात करुणेचा अथांग सागर भरलेला आहे. होय, त्या एका शब्दावर या संपूर्ण तत्वज्ञानाचा डोलारा उभा आहे. करुणा रसार्द्राम म्हणजे दयेचा अथांग सागर. सामान्यतः सत्ता आणि ऐश्वर्य देणारी शक्ती कठोर वाटू शकते, पण इथे स्पष्ट केले आहे की ती अत्यंत दयाळू माता आहे. जेव्हा माणसाला हे जाणवते की आपण एका करुणेच्या सागरासमोर उभे आहोत, तेव्हा संपत्ती गमावण्याची जी भीती असते ती नष्ट होते. संपूर्ण विश्वाला ऐश्वर्य आणि वैभव प्रदान करणाऱ्या त्या श्री महालक्ष्मीचे आपण यातून भक्तिभावाने ध्यान करतो. क्या बात आहे. आणि याच ध्यानानंतर लगेचच पहिल्या श्लोकाची सुरुवात होते, म्हणजे वंदे लक्ष्मीम परशिवमयी. याचा अर्थ असा आहे ना की मी त्या आदिशक्ती श्रीलक्ष्मीला वंदन करतो, जी परब्रह्म शिवस्वरूपाशी एकरूप आहे. हो, जिचे तेज शुद्ध सोन्यासारखे झळाळते, जिच्या हातात सुवर्ण कलश, डाळिंब आणि सुवर्ण कमळ आहे. आणि या विश्लेषणावरून हे स्पष्ट होतं की श्रीलक्ष्मी केवळ धनाची देवी नसून ती सृष्टीची आदिशक्ती आणि सर्व सौभाग्याचं मूळ स्रोत आहे. पण इथे मला एक प्रश्न विचारायचा. जननीम स्तौमी लक्ष्मीम सनातनीम. मी सनातन, अनादी आणि अनंत अशा श्री लक्ष्मीची स्तुती करतो. ती सर्व सौभाग्याची जननी आहे. पण इथेच थोडी गल्लत होते.
सौभाग्य हा शब्द उच्चारला की सर्वसामान्यपणे त्याचा अर्थ लॉटरी लागणे किंवा भरपूर पैसा मिळणे असाच घेतला जातो. आणि तिथेच आपण या ज्ञानाचा मूळ गाभा हरवून बसतो. सौभाग्य म्हणजे केवळ बँक बॅलन्स नाही, देवी जीवनातील सर्व इच्छा आणि योग्य कामनांची पूर्तता करून भक्तांच्या जीवनात खरा आनंद आणि समाधान निर्माण करते. पैसा मिळूनही जर मनात असमाधान असेल तर त्याला सौभाग्य म्हणता येत नाही. हे खूप महत्वाचं आहे. आणि याच संदर्भात 4थ्या श्लोकातील एक अत्यंत विचारप्रवर्तक मुद्दा मला इथे दिसतोय. समस्त संपत सुखदाम महाश्रियम. जे लोक श्री महालक्ष्मीचे खरे स्वरूप जाणून तिची पूजा करतात त्यांच्या जीवनात समृद्धी वास करते. पण पुढे असंही म्हटलंय की त्या देवीच्या कृपेने दारिद्र्य, दुःख आणि अज्ञानाचा अंधकार नष्ट होतो. अगदी. इथे मला जरा थांबावेसे वाटते, कारण सामान्यतः लोक केवळ प्रमोशन मिळावे म्हणून लक्ष्मीची पूजा करतात. पण अज्ञानाचा अंधकार दूर करणे हे तर देवी सरस्वतीचे काम मानले जाते, नाही का? मग लक्ष्मीच्या या रूपात असे वेगळे काय आहे? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. काय होतं ना, मानवी समाजाने स्वतःच्या सोयीसाठी देवतांची खात्यांनुसार विभागणी करून टाकली आहे. हे पैशाचं खाते, ते ज्ञानाचे खाते. बरोबर. पण श्री लक्ष्मी हृदयमध्ये लक्ष्मीलाच सर्वोच्च महाशक्ती मानले आहे. जेव्हा आपण आदिशक्तीच्या स्तरावर विचार करतो तेव्हा तिथे कोणतेही विभाग नसतात. समजा एखाद्याला अफाट संपत्ती मिळाली पण विवेक नसेल तर ती संपत्ती नाशाचे कारण बनेल. बापरे, हो. म्हणजे श्रीलक्ष्मीची भक्ती केवळ आर्थिक समृद्धीच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक सुखही प्रदान करते. ती ज्ञान आणि विवेक दोन्ही देते. नक्कीच. जोपर्यंत पैशासोबत अज्ञानाचा अंधकार दूर होत नाही तोपर्यंत ती खरी समृद्धी असू शकत नाही. हे स्पष्टीकरण खूपच डोळे उघडणारे आहे. पण मग जर देवी सर्वज्ञ असेल, तीच खरा विवेक देणारी असेल, तर भक्ताने तिच्यासमोर कसे जावे? कारण मग माणसाच्या स्वतःच्या कर्तृत्वाला जागाच उरत नाही. हाच तो टप्पा आहे जिथे हे स्तोत्र एका आध्यात्मिक साधनेमध्ये रूपांतरित होते. यावरच 3रा श्लोक आधारित आहे. स्मरामी नित्यम देवेशी त्वया प्रेरित मानसः. म्हणजे हे देवतांच्या अधिष्ठात्री देवी, मी तुझे नित्य स्मरण करतो. माझे मन तुझ्या प्रेरणेनेच कार्यरत आहे. हो, हा शरणागतीचा सर्वोच्च बिंदू आहे. माणसाचा सर्वात जड असणारा भाग कोणता असेल तर तो त्याचा अहंकार. आपण नेहमी असा विचार करतो की मी कष्ट करत आहे, मी पैसे कमवत आहे. हा जो मीपणा आहे तोच आपल्या सर्व ताणतणावांचं मूळ असतो. हे तर आजकालच्या कॉर्पोरेट बर्नआउट सारखं आहे. सर्व काही माझ्याच नियंत्रणात असले पाहिजे हा अट्टहास माणसाला पोखरून काढतो. अगदी खरंय. भक्ताने अहंकार सोडून सर्व काही देवीच्या इच्छेनुसार घडते असा भाव ठेवून तिचं स्मरण करावे, हेच या श्लोकाचं मर्म आहे. या प्रक्रियेला समजून घेण्यासाठी मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं. आपण जेव्हा एखाद्या अनोळखी रस्त्यावर गाडी चालवतो तेव्हा आपण GPS नॅव्हिगेशन सुरू करतो. छान उदाहरण आहे. आणि GPS लावला की आपण त्या प्रणालीवर पूर्ण विश्वास ठेवतो आणि स्वतःचं डोकं चालवणं थांबवतो. पुढच्या चौकातून डावीकडे वळू की उजवीकडे याची चिंता संपते. अगदी. आपण गाडी चालवण्याचं कर्म थांबवत नाही, पण चिंता आणि जबाबदारी त्या प्रगत प्रणालीवर सोपवतो. अगदी तसेच हा श्लोक म्हणजे जीवनाचे स्टीरिंग देवीच्या हाती सोपवून तिच्या मार्गदर्शनावर म्हणजे त्या वैश्विक GPS वर पूर्ण विश्वास ठेवण्यासारखे आहे. खूपच मार्मिक. आणि जेव्हा हा अहंकार शून्यावर येतो तेव्हा ती शक्ती माणसाला एका अशा अंतिम सत्यापर्यंत पोहोचवते ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. या प्रवासाचा शेवट 5व्या श्लोकात होतो. तर मग हा 5वा श्लोक माणसाला कोणत्या सत्याचं दर्शन घडवतो? 5वा श्लोक आहे आद्यादी लक्ष्मीर भव सुप्रसन्ना. हे आद्य लक्ष्मी माता, आमच्यावर प्रसन्न हो. तू निर्मळ ज्ञान, आत्मसुख आणि प्रज्ञेची अमृतधारा आहेस. बापरे, म्हणजे जिच्याकडे आपण फक्त संपत्ती मागत होतो ती आता प्रज्ञेची अमृतधारा म्हणून समोर येतेय. हो ना. अज्ञानाचा नाश करणारी, त्रिगुणांच्या म्हणजे सत्व, रज आणि तम या मानवी गुणांच्या पलीकडे असलेली आणि सत्यज्ञानाकडे नेणारी तूच आमची मार्गदर्शक आहेस असा भाव यात आहे. हा या विश्लेषणाचा सर्वोच्च क्षण आहे. हे समजून घेताना मला असं वाटतंय की म्हणजे आपण एखाद्या दुकानात फक्त एक खेळणी मागायला गेलो होतो आणि दुकानाच्या मालकाने आपल्याला संपूर्ण आनंदाच्या कारखान्याची चावी दिली. अरे वा, अगदी योग्य तुलना केली. भौतिक गरजा पूर्ण करता करता ती आपल्याला थेट मोक्षाकडे घेऊन जाते. हे खरोखरच अद्भुत आहे. हो.
मानवाच्या मनात जी नैसर्गिक भौतिक लालसा असते तिचाच वापर ती एका हुक प्रमाणे करते. भक्तीचा प्रवास नेहमी सकाम म्हणजे काहीतरी मिळवण्याची इच्छा ठेवून सुरू होतो, पण तो आपोआप निष्काम होतो आणि शेवटी आत्मिक उन्नतीपर्यंत पोचतो. आजच्या या चर्चेतील मुख्य मुद्द्यांचा जर सारांश काढायचा झाला तर हे स्पष्ट होतं की सत्यज्ञानाकडे नेणारी तूच आमची मार्गदर्शक आहेस असा भाव यात आहे. हा या विश्लेषणाचा सर्वोच्च क्षण आहे. हे समजून घेताना मला असं वाटतंय की म्हणजे आपण एखाद्या दुकानात फक्त एक खेळणी मागायला गेलो होतो आणि दुकानाच्या मालकाने आपल्याला संपूर्ण आनंदाच्या कारखान्याची चावी दिली. अरे वाह, अगदी योग्य तुलना केली. भौतिक गरजा पूर्ण करता करता ती आपल्याला थेट मोक्षाकडे घेऊन जाते. हे खरोखरच अद्भुत आहे. हो, मानवाच्या मनात जी नैसर्गिक भौतिक लालसा असते तिचाच वापर ती एका हुक प्रमाणे करते. भक्तीचा प्रवास नेहमी सकाम म्हणजे काहीतरी मिळवण्याची इच्छा ठेवून सुरू होतो, पण तो आपोआप निष्काम होतो आणि शेवटी आत्मिक उन्नतीपर्यंत पोचतो. आजच्या या चर्चेतील मुख्य मुद्द्यांचा जर सारांश काढायचा झाला तर हे स्पष्ट होतं की श्रीलक्ष्मी हृदयम हा केवळ धनासाठी केलेला जप नाही, तो सद्बुद्धी, समाधान, आरोग्य आणि आध्यात्मिक समृद्धी प्राप्त करण्याचा एक परिपूर्ण मार्ग आहे. नक्कीच. पण या ज्ञानसत्राची सांगता करण्यापूर्वी असा एखादा वेगळा आणि सखोल मुद्दा आपण समोर ठेवू शकतो का ज्यावर अधिक विचार करता येईल? हो, नक्कीच. मूळ ग्रंथ जे आहे अथर्व रहस्य त्यात स्पष्ट केले आहे की श्री नारायण हृदयम आणि श्री लक्ष्मी हृदयम हे नेहमी एकत्र वाचले पाहिजेत. हे कुतूहल निर्माण करणारं आहे. यामागे काय कारण असावं? कारण नारायण हे कारण म्हणजेच ड्रायव्हिंग फोर्स आहेत आणि लक्ष्मी ही कृती आणि प्रकटीकरण म्हणजेच ऍक्शन आणि मॅनिफेस्टेशन आहे. नारायण हे शुद्ध विचार आहेत तर लक्ष्मी ती ऊर्जा आहे. अच्छा. आता विचार करा, जीवनात योग्य विचार किंवा शुद्ध हेतू म्हणजे नारायण आणि योग्य कृती म्हणजे लक्ष्मी यांचा समतोल नसेल तर यश कसे मिळेल यावर नक्की विचार करण्यासारखं आहे. खूपच सुंदर.